श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लवकरच दिवाळी येत आहे आणि या दिवाळीची सुरुवात करा अष्टमी किंवा काला अष्टमीपासून सुरू होते. दिवाळीचा पहिला दिवा ज्या दिवशी आपल्या दारात लागतो तो दिवस म्हणजे करा अष्टमी. खरं तर काला अष्टमीपासूनच दिवाळीची सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशीला याची सांगता होते. दिवाळीपर्यंत आपल्या शेतातले सर्व धान्य पिकून आलेलं असतं आणि याचंच कृतज्ञ व्यक्त करणारा सण म्हणजे करा अष्टमी. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करा अष्टमीची किंवा काला अष्टमीची पूजा कशी करायची, कोणते नियम पाळायचे, किती दिवे लावायचे, पूजा करताना काय म्हणावे, काला अष्टमीला नैवेद्यासाठी काय बनवावे, किती तांबे मांडावे. तुम्ही पहिल्यांदा काला अष्टमीची पूजा करत आहात तर हे नियम आवर्जून पाळा. पूजेच्या तांब्यामध्ये कोणते धान्य टाकावे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, पूजा कधी करावी, सकाळी की संध्याकाळी, ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की करा अष्टमी किंवा काला अष्टमी कधी आहे. तर यावर्षी करा अष्टमी 13 ऑक्टोबर 2025 वार सोमवार या दिवशी आहे. करा अष्टमीला काला अष्टमी असं देखील म्हटलं जातं. तर आता करा अष्टमीची पूजा कशी करायची. करा अष्टमी ही आश्विन महिन्यात कोजागिरी पौर्णिमेनंतर अष्टमीला येत असते. ही करा अष्टमी दुर्गा अष्टमीशी संबंधित असते. काही भागांमध्ये या करा अष्टमीला खूप विशेष महत्त्व आहे. तर आपल्या भागामध्ये या करा अष्टमीपासून दिवाळीला सुरुवात होते. तर आता या अष्टमीची पूजा कशी करावी. काही जण करा अष्टमीचा उपवास करत असतात. या अष्टमीला आपल्या शेतात पिकलेल्या धान्याची पूजा केली जाते. पण ती कशी करतात याची योग्य पद्धत आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी एक सूप घ्यायचं आणि त्यात 5 तांबे घ्यायचे आणि या तांब्यामध्ये आपल्या शेतात पिकलेलं धान्य एक एक करून थोडं थोडं या तांब्यात भरून घ्यायचं. जसं की बाजरी, मूग, बोरं, ऊस, जे काही धान्य असेल नवीन पिकलेलं ते सगळं भरून घ्यायचं. आणि या कर अष्टमीला तुम्हाला गोड नैवेद्य बनवायचा आहे. या नैवेद्यामध्ये तुम्ही पुरी किंवा चपाती आणि यासोबतच खीर बनवायची आहे. ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल तसं करू शकता. करा अष्टमीची पूजा संध्याकाळी केली जाते. संध्याकाळी चंद्राच्या प्रकाशामध्ये बाहेरच्या ओट्यावर सूप ठेवायचं. त्या सुपावर धान्य भरलेले तांबे ठेवायचे आणि त्या तांब्यावर पुरी किंवा चपाती ठेवून त्यावर एक दिवा ठेवायचा आहे. म्हणजे प्रत्येक तांब्यावर एक एक दिवा ठेवायचा आहे. आणि यासोबतच आपल्या घरातील देवांची देखील पूजा करायची आहे. ती कशी करायची हे मी तुम्हाला सांगणारच आहे. या पूजेच्या बाजूला 2 विड्याची पाने जोडून ठेवायची आहेत. जर तुम्हाला विड्याची पाने नाही मिळाली तर तुम्ही कोणत्याही फळाच्या झाडाची पाने ठेवू शकता, पण शक्यतो जोडून पान ठेवावे. यानंतर या पानावर तुमच्या देवघरातील गणपती, अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण हे ठेवून घ्यायचे. सर्वप्रथम गणपती, अन्नपूर्णा व बाळकृष्ण याची पूजा करायची. नंतर चंद्राची पूजा करून घ्यायची आणि मग सूप आणि सुपामध्ये मांडलेले तांबे यांची पूजा करायची आहे. ही पूजा करताना मनामध्ये आनंद आणि विश्वास नक्कीच हवा. कराष्टमीची पूजा घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी केली जाते. प्रत्येक लेकरवाळ्या स्त्रीने ही पूजा आवर्जून केली पाहिजे, कारण ही पूजा केल्यानंतर देवी अष्टलक्ष्मीचा आपल्या मुलाबाळांवर आशीर्वाद राहतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.